तर मग आज पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारच्या वेगळ्या मेजरमेंटसहित नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. यामध्ये भरपूर माहिती सांगितलेली आहे, त्यामुळं न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जाता जाता लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट आलेल्या असतात की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट दाखवा, म्हणूनच हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. तर आता इथं आपल्याला 2 किलोची बिस्किट बनवायची आहेत. त्यासाठी 600 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. हे तूप म्हैशीचं आहे, घरचं तूप, साजूक तूप, एकदम ताजं तूप त्यांनी या 4 दिवसामध्येच बनवलेलं हे तूप आहे. त्याच मला काकी सांगत होत्या, बिस्किटं करायला त्या घेऊन आलेल्या आहेत. त्यांना पाहुण्यांच्यासाठी इस्लामपूरमध्ये ही बिस्किटं त्यांना घेऊन जायची आहेत, म्हणूनच त्या सकाळी 10 वाजता तर माझ्याकडे आलेल्या होत्या बिस्किट बनवण्यासाठी. कारण 12 वाजता तर त्या ही बिस्किट घेऊन त्यांच्या पाहुण्यांच्याकडे जाणार होत्या. 2 किलोसाठी 600 ग्रॅम तूप घातलं आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा 2-2 चमचे घातले, म्हणजे 10-10 ग्रॅम घातलं. मी नेहमी सांगते तुम्हाला वजनामध्ये आणि चमच्याचं मापसुद्धा सांगते. पोहे खायचा साधा जो चमचा असतो त्याचं जरी माप घेतलं तरी चालतं. त्यानंतर अमोनिया 4 चमचे घालायचे आहेत. आपल्याला 2 किलोचं प्रमाण करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला सांगते. काही ताईंच्या कमेंट आहेत, अमोनिया नाही वापरला तर चालेल का? अमोनियाशिवाय बिस्किट तयार होत नाही. तुम्ही जर फक्त बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जर यामध्ये वापरला असा तर तो केकचा प्रकार होईल. अमोनिया क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत बनवायचं बिस्किटला काम करतं. अमोनियाशिवाय बिस्किट कुठलंही तयार होत नाही. त्या मिश्रणात अर्धा लिटर दूध घालायचं आहे, अर्धा लिटर शिल्लक ठेवायचं. आता यामध्ये साखर घालायची आहे. मी वजन केलेलं नाही, कारण त्यांनी वजन करून आणलेलं आहे म्हटल्यावर मी काही केलेलं नाही वजन. ज्या माझ्याकडं बिस्किट करायला नेहमीच येतात त्यांना आता मेजरमेंट सापडलेलं आहे की किती न्यावं लागतं, त्यामुळे त्या बरोबरच घेऊन येतात. आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. जसं नेहमी करतो तसंच एकत्र करून घ्यायचं आहे. काही ताईंची कमेंट आहे की रोटमध्ये गुळाऐवजी साखर वापरू शकतो का? तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. रोटसुद्धा चांगले होतात, पण चवीला लागत नाही. गुळासारखी चव साखरेला नसते, त्यामुळं रोट हे गुळाचेच चांगले लागतात, साखरेचे लागत नाही. बिस्किट करायला येताच काकीने त्या काजू आणि बदाम दुकानातून घेतले. अख्खे होते म्हणून त्यांनी खलबत्यामध्ये लगेच मला बारीकसुद्धा करून दिलं. हे पूर्ण बारीक केलं तरी चालतं, शेंगदाण्याच्या कुटासारखं केलं तरी पण चालतं. आता इथं शेंगदाण्याच्या कुटासारखं केलेलं आहे, फक्त मोठं ठेवायचं नाही. मोठं ठेवलं की बिस्किट व्यवस्थित गोल तयार होत नाही, तिथं असा डबरा पडल्यासारखा होतो. आता यामध्ये 1 किलो मैदा घालायचा आहे. त्या काकींना 1 किलो मैदा आणि 1 किलो गव्हाचं पीठ असं मिक्स पीठ करून त्यांना बिस्किट बनवून हवी आहेत. तर त्यासाठीच आपल्याला हे निम्म प्रमाण घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ 1 किलो यामध्ये घालायचं होतं, ते त्यांनी अंदाजानं आणलेलं, ते तेवढं मला वजन कर म्हणून सांगितलेलं, तेवढंच मी वजन केलं. अगदी 50 ग्रॅम यामध्ये जास्त होतं, नाहीतर बरोबर त्यांनी पीठसुद्धा ते आणलेलं. आता दोन्ही पीठंसुद्धा मी आता चाळून घेणार आहे. एका ताईंची कमेंट आलेली, तूप कोणतं वापरायचं? हे बघा, तुमच्याकडं तूप घरचं असेल, म्हैशीचं असेल वापरू शकता. तुमच्याकडं गाईचं तूप असेल वापरू शकता, किंवा तुमच्याकडं तूपच नसेल, बाजारातून तुम्ही विकत आणणार आहात ते सुद्धा वापरू शकता. कारण या बिस्किटामध्ये आपण वनस्पती घी सुद्धा वापरू शकतो, त्याची सुद्धा बिस्किटं बनतात. जे आपण बेकरीमधून आणतो त्यामध्ये वनस्पती घीचा वापर केलेला असतो, म्हणजे डालड्याचा वापर केलेला असतो. मग त्याच्यापेक्षा आपण कुठल्याही प्रकारचं तूप वापरलं तरी ते कितीतर पटीने चांगलं असणार आहे, त्यामुळं कुठलंही तूप वापरलं तरी चालतं. यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे. गोळे करत्या वेळेस हाताला जर पीठ चिटकायला लागलं तर हे पीठ वाळलं लावायचं आणि गोळे करून घ्यायचं, म्हणजे हाताला पीठ अजिबात चिटकत नाही. शक्यतो करून पीठ हे चिटकतच नाही, यामध्ये आपण भरपूर तुपाचा वापर केलेला असतो, पण शक्यतो करून कधीतरी चिकटतं, त्यावेळेस या पिठाचा वापर करायचा. आता मगाशी बघा, जेव्हा पेस्ट केली, तूप काढलं, तेव्हा या चमच्याला तूप भरपूर चिकटलेलं. मग ते तूप
पुसून पूर्ण घेण्यासाठी यामध्येच मी चमचा ठेवलेला होता. आता पीठ घातल्यानंतर बघा त्या पिठाने चमचा पूर्ण पुसून घेतला तुपाचा आणि साईडला ठेवला. कितीतरी कष्टाने प्रत्येक वस्तू आपण बनवलेली असते, तर ते वाया न घालवता मला वाटतं की त्याचा परिपूर्ण वापर झाला पाहिजे. त्यामुळं आता इथं किटली आहे किंवा डबे आहेत तुपाचे म्हणून मी पुसून घेतलेलं नाही. नाहीतर जेव्हा डबा असेल स्टीलचा तेव्हा त्यामध्ये पीठ घालून मी पूर्ण तूप पुसून घेते. आता जे शिल्लक आपण दूध ठेवलेलं होतं अर्धा लिटर ते यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे. 1 किलोसाठी अर्धा लिटर, 2 किलोसाठी 1 किलो दूध इथं लागतं आपल्याला. काही ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत, ज्यांना हा बिझनेस करायची इच्छा आहे त्यांच्या कमेंट आलेल्या आहेत की तुम्ही सुरुवातीचा बेस असतो त्यापासून शिकवायला सुरुवात करा. त्यासाठी सुद्धा मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. त्यानंतर बेक करायला किती रुपये घ्यायचे हे सुद्धा मला विचारलेलं आहे. पण मी त्यांना एकच सांगेन की प्रत्येक भागचा दर वेगवेगळा असतो. त्या पद्धतीनं तुम्ही दर घेऊ शकता. ते मी तसं सांगू शकत नाही. पण मी 80 रुपये घेते. मी 60 रुपये घेतलेत, 70 रुपये घेतलेत आणि आत्ता 2026ला 1 जानेवारीपासून मी 80 रुपये दर केलेला आहे. तर ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्याचा दर किती घ्यायचा. पीठ किती छान झालेलं आहे बघा, एकदम लुसलुशीत पीठ झालेलं आहे. असंच पीठ आपल्याला तयार करायचं आहे. नाहीतर काय होतं, जेव्हा आपण बिस्किट प्रेस करतो तेव्हा साईडने चिरा पडतात आणि गोल व्यवस्थित बिस्किट होत नाही. त्यासाठी लुसलुशीत पीठ आपल्याला करायचं आहे. आणि असे रोल का बनवायचे माहिती आहे तुम्हाला? पीठ चांगलं मळलं जातं आणि गोळा चांगला पेढ्यासारखा बनतो आणि प्रेस एकदम असं गोल चांगलं प्रेस होतं. त्यासाठी आपल्याला हे रोल बनवून घ्यायचे आहेत. डायरेक्ट आपण याचे गोळे बनवू शकतो पण तसं बनवायचं नाही, असे रोल करून घ्यायचे. आता बघा या काकी ज्या आलेल्या आहेत त्यासुद्धा मदत करत आहेत. त्यांना गावाला जायची गडबड आहे पण तरीसुद्धा त्या मदतीला मला थांबलेले आहेत. आणि आमचे आहो तर 1 नंबर प्रेस करतात बिस्किट. एखाद्या मशीनमधून जसं गोल बिस्किट निघतं तसं सेम गोल करतात, हातानेच करतात पण खूप छान करतात. मी केलेलं बिस्किट त्यांना पसंत पडत नाही, त्यामुळं घरी असतील तेव्हा हे त्यांच्याकडेच काम असतं. आता या काकीनीसुद्धा मला भरपूर मदत केली. 2 किलोची बिस्किट करायला म्हणजे गोळे करायला त्यांनी मला मदत केली आणि त्यांची बिस्किट बघा खूप छान बिस्किट झालेले आहेत. नेहमी येतात, शेतातलं भरपूर काम करतात आणि आज त्या दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात त्या. आणि आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे की बिस्किट बनवायची आणि पाहुण्यांना द्यायची, यासाठी त्यांनी आज सुट्टी घेतलेली आहे. ओव्हनचं टेम्परेचर 160 ठेवायचं आहे. 160ला घालायचं, 160ला काढायचं. बिस्किट जेव्हा 160ला घालतो तेव्हा पूर्ण ते कमी येतं, 40-45पर्यंत कमी येतं आणि परत 20 मिनटामध्ये 160वरती जातं. तेव्हा हे काढायचं आहे आणि अशी खमंग भाजणी करून घ्यायची. खमंग भाजणी केल्याशिवाय बिस्किट चवीला चांगलं लागत नाही. ही बिस्किट आपण 2 किलोची बनवलेली आहेत. त्यामध्ये 3.5 किलो बिस्किटं तयार होतात जर वजन केलं तर. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.